हे झालं ते पुरं झालं. 2009ला बघितलं, 2009लाही आरक्षणाचं अंतिम टप्प्यात आलं होतं, त्यावेळी तुम्ही घात केला. 2014च्या वेळेस असंच झालं, 2013ला नारायण राणे समिती स्थापन केली, असंच झालं. तुम्हीच काय करताय, एकानं मारल्यासारखं आणि एकाने गोंजारल्यासारखं करताय. अजूनही तुम्हाला मनोजदादाचा ठाव लागलेला नाही. तुमचा एक आमदार 40-50 हजारला निवडून येतो, 4-5 लाखाला खासदार निवडून येतो. म्हणजे हिंदुस्थानामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील चालायला लागले. 1 वर्ष लागेल. गिरीश महाजन साहेब पहिल्या दिवशीपासून म्हणते 4 दिवस द्या, 8 दिवस द्या, 10 दिवस. हे तुम्ही लावलं काय? म्हणजे सकाळी जे लोक भेटायला आले होते त्यांचं म्हणणं होतं, दादा आता तुम्ही एकही घंटा सरकारला द्यायचा नाही, इथं समन्वय कुणी नाही. अजूनही सांगतो, सर्व आम्ही सेवक आहे, मनोज जरांगे पाटलाचे सेवक आहे. सर्वांना मी इशारा देतो, जे कोणी ऐकत असतील, मला या लोकप्रिय चॅनल आहे मराठी मीडिया, मराठी एक्सप्रेस, गावरान माहिती यामार्फत मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामुळं आला तर हे कृपया गैरसमज सोडा. नाही तर आता एक करा, तुम्हाला ट्रायल करायचं 20 तारखेपर्यंत बराच वेळ आहे. तुम्ही काय करा, आता एक 8-10 दिवसात एखादी सभा ठेवा आणि तुम्ही फक्त 1000 लोक जमवून दाखवा. अशी कुठली परिस्थिती महाराष्ट्रात नाही. कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मीटिंग चालू नाही. कुणी घेत असेल तर त्यांच्या मागं कुणी नाही, कारण आमच्या ऐकिवात अजूनपर्यंत चर्चा नाही. मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस, म्हणजे मी सांगतो तुम्हाला, सालदारपासून तर उद्योजकापर्यंत सर्व लोक माग आहे. आता 2 गट जर तुम्ही म्हणत असाल तर जे माग क्रांती मोर्चे, मुक मोर्चेच्या वेळेस ज्यांनी काय मॅनेज झाले होते, असे कोणी असेल, तुम्हाला मतदानाचा तुम्ही जसा सर्वे करता तुम्ही तसा सर्वे करा. सरकार तुमचा एकही रुपया वाया जाणार नाही, कारण हे मनोजदादा जरांगेचं आंदोलन आहे. एकही रुपया तुम्हाला खर्चाचं काम नाही. तुम्ही ज्या लोकांसोबत मिटिंग घेत असाल कृपया त्यांच्याशी घेऊ नका, आणि घ्यायची असेल तर घ्या तुम्हाला, पण त्या लोकांना तुम्ही संरक्षण द्या, कारण समाज तापलेला आहे आणि तुमच्या बाबतीत चुकीचा मेसेज जातो आहे. तुम्हीच काय करताय, एकानं मारल्यासारखं आणि एकाने गोंजारल्यासारखं करताय. म्हणजे तुमचे सरकारमधले उदय सामंत असतील, गिरीश महाजन, असे तुम्ही मातब्बर मंत्री मनोजदादाला चर्चेला पाठवतात. इकडे मातब्बर मंत्री तुम्ही, मला ऐकण्यात आलं, म्हणजे आम्ही असं काही समजत नाही, कारण अजूनही तुम्हाला मनोजदादाचा ठाव लागलेला नाही. ते वादळ तुम्हाला अजून कळालेलं नाही. त्या व्यक्तीने सर्वसामान्य माणसाला शांत राहायचं सांगितलेलं आहे, म्हणून तुम्हाला अजून कोणीही प्रतिक्रिया चुकीच्या देत नाही आहे. तुम्ही जर सर्वे जर केला तालुक्यात, गावात, जिल्ह्यात, वाड्यावस्त्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत ना, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोर्चांचा आकडेवारी काढा. तुमचा एक आमदार 40-50 हजारला निवडून येतो, 4-5 लाखाला खासदार निवडून येतो. आमचे लाखाचे तालुक्याला मोर्चे झालेले. तुम्ही अजूनही त्या माणसाने तुम्हाला सांगितलेले आम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. तुम्हाला पुन्हा जर सत्तेत यायचं असेल तर तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका. आणि काय झालेलं आहे, मराठा समाजाच्या पाठीमागं मुस्लिम असतील, दलित असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, साळी माळी तेली 18 पगड जातीचे लोक आमच्या मागे आहे. तुम्ही कुणी 1-2 जे नावं मी ऐकले त्या लोकांना तर कोणी ओळखत नाही. मार्केटमध्ये ते लोक दिसतही नाही आहे. सध्या मार्केटमध्ये म्हणजे हिंदुस्थानामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील चालायला लागले, आणि त्या व्यक्तीशी चर्चा करा. मनोज जरांगे पाटील व्यतिरिक्त तुम्ही कुणाशी चर्चा केली तर तुमचं प्रयत्न फेल जाणार आहे. आणि मला काल ऐकण्यात आलं, चंद्रकांत दादा म्हणते 1 वर्ष लागेल. गिरीश महाजन साहेब पहिल्या दिवशीपासून म्हणते 4 दिवस द्या, 8 दिवस द्या, 10 दिवस. हे तुम्ही लावलं काय? त्या माणसाचा म्हणजे तुम्हाला शांत चेहरा आता तुम्ही बघितलेला आहे मनोजदादाचा. आणि 20 तारखेलाही त्यांनी जवळजवळ 2-3 कोटी मराठी बोलवले, ते पण शांततेत बोलवलेले आहे. तुम्ही कृपया, तुम्हाला सांगतो, उग्र काही करायला लावू नका. शांततेच्या मार्गाने जो माणूस म्हणतो त्या पद्धतीने देऊन टाका, कारण सर्वसामान्य लोक आम्ही प्रतिक्रिया बघितलेली आहे. मागचं जेव्हा उपोषण तुम्ही सोडायला आले होते त्यावेळेला आम्ही मुंबईला चाललो होतो दौऱ्याला. टोल नाक्यावर लोक आडवे झाले होते, दादा आता तुमचं बी ऐकणार नाही, अशी लोकांची भावना होती. आणि 23 तारखेला बीडला दादांना म्हणजे सकाळी जे लोक भेटायला आले होते त्यांचं म्हणणं होतं, दादा आता तुम्ही एकही घंटा सरकारला द्यायचा नाही. पण दादांना विचारांती सांगितलेलं आहे, कारण हे 25-27 दिवस जे दिले ना सरकारला, ही पूर्वतयारी, वादळाची पूर्वतयारी आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने यायचं, पण आम्हाला आमचा एकही माणूस उपाशी राहता कामा नये, त्याला थंडी वाजता कामा नये. हे म्हणजे त्याची सर्व सोय बघण्याचं काम हे 27 दिवसात चालू आहे. आता आमच्या वाड्या वस्त्यांपासून मिटिंगा चालू आहे. प्रत्येक म्हणजे आमचे जे सर्वसामान्य लोक आहे, इथं समन्वय कुणी नाही. अजूनही सांगतो, सर्व आम्ही सेवक आहे, मनोज जरांगे पाटलाचे सेवक आहे.
समन्वयक नाही, स्वयंघोषित कोणी असेल तर त्यांना कोणी ओळखत नाही. तुम्ही तुमचा जो मतदानाचा सर्वे करताय त्याचा सर्वे करा. मराठ्यांच्या भावना काय असं गुपचूपमध्ये करा, तुम्ही जनतेसमोर करू नका, तुम्हाला लक्षात येईल. कृपया तुमचे पैसे आणि वेळ वाया घालू नका. आणि ज्या मंत्र्यांना तुम्ही पाठवताय त्या मंत्र्यांनाही विनंती करतो, साहेब तुमचे नावं जाहीर व्हायला लागले. उगाच जरांगे पाटलांनी पुन्हा तुमचे नावं घेतले ना, विनाकारण तुमची अडचण होईल. आणि जे तुम्हाला भेटायला आले त्यांनाही सांगतो की कृपया बाबा वापस या आणि मनात जरांगे पाटलांच्या मागं छातीचा कोट करून ही शेवटची घटका आहे. इथून पुढं 400 वर्ष आपले असे होणे नाही. 400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजनंतर समाजाला न्याय मिळतोय. तुम्ही माती कालू नका. हे झालं ते पुरं झालं. 2009ला बघितलं, 2009लाही आरक्षणाचं अंतिम टप्प्यात आलं होतं, त्यावेळी तुम्ही घात केला. 2014च्या वेळेस असंच झालं. 2013ला नारायण राणे समिती स्थापन केली, असंच झालं. 19ला असं झालं, 24ला असं होणे नाही. आता इथं सर्वसामान्य व्यक्ती पेटलेला आहे. सर्वांना मी इशारा देतो, जे कोणी ऐकत असतील, मला या लोकप्रिय चॅनल आहे मराठी मीडिया, मराठी एक्सप्रेस, गावरान माहिती यामार्फत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कृपया वापस या. वेगळ्या बैठका घेऊ नका. तुम्हाला काय रुसवे फुगवे असतील, काय असतील ते मनोजदादाकडे या. उद्या मनोजदादांनी सर्वांना बोलवलेलं आहे, तुम्ही या. तुमचे रुसवे फुगे काढून देण्यासाठी मी मनोजदादांनाही उद्या विनंती करतो आणि मनोजदादाच्याही कानावर घालतो, कृपया तुम्ही वेगळी चूल मांडू नका. तुम्हाला कोणी सिरियस घेत नाही. नाही 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 सरकारला काय झालेलं आहे, आरक्षण द्यायचं आता त्यांची पण श्रेयवादाची लढाई असू शकते. पण त्यांना वाटायला लागलं की अशा माध्यमातून तशा माध्यमातून ठीक आहे. तुम्ही ज्या लोकांना भेटताय, 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीमधून आंदोलन चालू झालं, ते लोक तुम्हाला किती वेळा त्या आंतरवालीच्या स्टेजवर दिसले. तुम्ही ज्यांच्याशी बैठका घेताय, सरकार तुम्ही ज्या लोकांशी बैठका घेत आहेत सध्या, मी ऐकलं आहे, मी ओळखत नाही त्या माणसांना, पण ते माणसं मला आजपर्यंत 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी किंवा मनोजदादा जरांगे यांच्या मागं मला दिसलेले नाही. त्यामुळं मी त्यांना ओळखत नाही. तर तुम्हाला कोणीतरी येऊन मागचे काही फोटो दाखवत असतील, आम्ही असे कामं केले तसे कामं केले, तर समाज त्या कोणाच्याही मागं नाही, फक्त एकच व्यक्तीच्या मागं आहे, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलाचा भाऊ जरी म्हणला की माझ्या पाठीशी उभं राहा, तरी समाज उभा राहत नसतो. फक्त मनोज जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील. गट झालेच नाही, होऊच दिले नाही. तुम्ही बघा, जेवढ्या पण लाखाच्या सभा झाल्या तिथंही हा प्रोटोकॉल होता. म्हणजे काय झालेलं आहे की मराठा समाजामध्ये खेकडा प्रवृत्ती पाहिली होती. म्हणजे हा स्टेजवर गेला, मग मी कमी काम केलं का, अमुक काम केलं का, तमुक काम केलं का. मनोजदादा क्लिअर सांगितलं की बा तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभं राहा, फक्त मला साथ द्या, नेतृत्व फक्त मी करतोय, म्हणजे मी तुमचं एक आवाज बनतोय. म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे. म्हणजे मनोजदादांच्या कार्यापेक्षाही काही लोक 40 वर्षापासून समाजाचं काम करते, त्यांचे मी धन्यवाद देतो. त्यांनी लढा आजपर्यंत इथपर्यंत टिकून धरला. पण आता तुम्ही ऐन खायचा घास आला आणि तुम्ही अन्नात माती घालवून राहिले, हे चुकीचं होत आहे. तुम्ही हे कृपया चुकीचं करू नका. आणि जे दादांनी काय केलं की बुवा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक म्हणजे पुतळा हा स्टेजवर राहील आणि मी एकटा बोलील, म्हणजे तुम्हाला कोणाला रुसवे फुगवे नाही. तुम्ही सगळे आयोजक म्हणा किंवा काय ते सगळा समाज तुम्ही जो बघितला ना, तो फक्त मनोज जरांगे पाटलासाठी आलेला आहे बरं का. म्हणजे तुम्ही ज्या लाखोच्या सभा पाहिल्या, आणि कुणी जर गैरसमज करत असेल कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात जिथं की तुमच्यामुळं आला, तर हे कृपया गैरसमज सोडा. नाही तर आता एक करा, तुम्हाला ट्रायल करायचं 20 तारखेपर्यंत बराच वेळ आहे. तुम्ही काय करा, आता एक 8-10 दिवसात एखादी सभा ठेवा आणि तुम्ही फक्त 1000 लोक जमवून दाखवा. हे फक्त मनोज जरांगे पाटील ह्या व्यक्तीला बघण्यासाठी आम्ही बघितलं. मी त्या दादांना पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या मागच असतो. मी बघितलं सर्वसामान्य लहान बाळापासून वयोवृद्धापर्यंत जी भावना आहे ना, माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. म्हणजे की काय समाज म्हणून पेटला. आज वयाने लहान आहे पण म्हातारे लोक की तू आमच्या समाजाला न्याय देतो, माझ्या येणाऱ्या नातूला पंतूला तू न्याय देतोय. त्या बाबाला काही घेणं देणं नाही आहे, पण त्याची एक इच्छा आहे की माझं अख्खं आयुष्य मी पाहिलं, पण समाजासाठी आजपर्यंत कुठलाही राजकीय नेता नाही ना कुठला सामाजिक कार्यकर्ता नाही, कुणीही धावून आलेलं नाही. आणि 400 वर्षानंतर जर सर्व समाज एकत्र आणला असेल सर्व जाती धर्माचा, तर तो फक्त मनोज जरांगे पाटलामुळे आलेला. एकच गट आहे, मनोज जरांगे पाटील. दुसरे गट काहीच नाही आहे. दुसरे गट कोणी ओळखत नाही. म्हणजे एक टेक्निकल म्हणजे काय झालेलं आहे की याचिका ज्या चालू आहे ना,
तर याचिकाचा मार्ग वेगळा आहे, म्हणजे याचिकामार्फत काम चालू आहे सामाजिक. पण मनोजदादा जरांगे यांची जी मागणी आहे सरसगट ओबीसीतून, तर ती मागणी फक्त मनोज जरांगे पाटील यांची आहे. बाकी जे कोणी असतील बाकीचे तर ते सगळे दादाच्या पाठीशी कडं करून उभे आहे. आणि कोर्टातलं जे तर ते न्यायप्रविष्ट भाग आहे, त्याच्यावर आपण कोणी बोलू नाही शकत. तर जे लढतायत त्यांनी पण आतापर्यंत त्यांना आम्ही सॅल्यूट करतो समाज. त्यांनी आतापर्यंत समाजाला न्याय मिळवून दिला आणि इथून पुढेही ते काम करत राहणार आहे. पण माझं सगळे जेवढे आतृप्त आत्मे असतील भटके, म्हणजे जे कोणाच्या तरी मांडीवर जाऊन बसते ते, तर त्यांना एक सांगणं आहे, बाळाहो तुम्ही वापस या. तुम्हाला उद्या 3 तारीख आता आलेली आहे, उद्या 3 तारखेला सगळ्यांनी या. आम्ही सगळे मनोजदादांच्या पाया पडून त्यांना सांगतोय, दादा यांचं ऐकून घ्या. तुम्हाला काय रुसवे फुगे असतील या आणि मनोजदादा जरांगे यांच्याच पाठीशी राहा. नाही तर काय होईल माहिती आहे का, आरक्षण तर भेटणार आहे. 20 जानेवारीला सरकार आरक्षण देणार आहे, म्हणजे तसं सगळ्या मंत्रिमंडळाने सांगितलेलं आहे. हे प्रयत्न फेल जाणार आहे तुमचे. तर त्यानंतर काय होईल, तुम्हाला बायको बी तुम्ही नाही तर बायकोचा सर्वे करून बघा, बायको कोणाच्या बाजूने आहे, मनोज जरांगे पाटलाच्या मागे आहे का तुमच्या मागे. एकदा घरी बायकोचा सर्वे करा, पोराला विचारा तुला म्हणजे ह्या भारत देशात तुला आवडतो कोण म्हणा, तर ते बाप नाही म्हणणार, ते म्हणून जरांगे पाटील आवडते. का बरं माहिती का, की त्यालाही कळालं की ह्या माणसाने समाजाला न्याय देतोय.